नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहे रेशो आणि प्रपोर्शन. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपला अकॅडमिक ट्रेनर ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघणार आहे रेशो म्हणजे काय. मित्रांनो, रेशो म्हणजे काय आहे, एक सामान्य व्यावहारिक संकल्पना आहे. मित्रांनो, दोन वस्तू, दोन व्यक्ती यांच्यामध्ये आपण नेहमी तुलना करत असतो, कंपॅरिझन करत असतो. आता तुलना हे कंपॅरिझन आपण कसं करत असतो बघा, की आपण दोन मित्रांच्या वजनाची तुलना करतो. सपोज एखाद्याचं वजन आहे 20 किलोग्रॅम. आपण काय करतो, आपण काहीतरी नंबर सांगतो आणि त्याचं वजन रिप्रेझेंट करतो. दुसऱ्याचं वजन आहे 25 किलोग्रॅम. आपण काय करतो, आपण काहीतरी नंबर सांगतो आणि ते रिप्रेझेंट करतो. मित्रांनो, म्हणजे या व्यवहारामध्ये आपण जी वस्तू आपल्याला व्यक्त करायची ती आपण अंकांमध्ये, आपण संख्यांमध्ये व्यक्त करत असतो. म्हणजे संख्यांचं महत्त्व या गणितामध्ये खूप आहे. मित्रांनो, रेशो आणि प्रपोर्शन याचं देखील महत्त्व गणितामध्ये खूप आहे. रेशोची जर आपण तुलना केली तर रेशो हा गणिताचा आत्मा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो, आता बघा, दोन वस्तू आणि दोन व्यक्तीमध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. तर कसं करणार आहे, सपोज आपण एखाद्याच्या हाईटचं कंपॅरिझन करतो आहे. मित्रांनो बघा, तर माझ्याकडे एक आहे अभि आणि एक आहे अभिज्ञा. आणि मित्रांनो, आपण काय करतोय माहिती का, या दोघांच्या हाईटची तुलना करतोय. आता बघा, एकाची हाईट आहे, सपोज अभिची हाईट आहे 120 सेंटीमीटर आणि अभिज्ञाची हाईट आहे 160 सेंटीमीटर. आता काय करायचे, आता अभि आणि अभिज्ञा यांना काय करायचे, त्यांचा एक सी नावाचा मित्र आहे किंवा सी नावाची त्यांचे ट्रेनर आहेत. कोण आहे, हा एक त्यांचा ट्रेनर आहे. आणि या ट्रेनरला त्यांना काय करायचं आहे, त्यांची हाईट सांगायची आहे, रिप्रेझेंट करायची आहे. पण ट्रेनरने काय सांगितलं, की आम्हाला काय करा, आम्हाला तुम्ही एवढे मोठे नंबर सांगू नका. हे 120 आणि 160 एवढे मोठे नंबर आम्हाला तुम्ही सांगू नका. आम्हाला छोटे नंबर सांगा, त्यातून तुमची हाईट रिप्रेझेंट होईल. म्हणजे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ट्रेनरचं म्हणणं असं होतं की बघा, आपण काय करतो, आता डिग्री काय आहे मित्रांनो, बॅचलर ऑफ आर्ट. पण आपण लिहितो काय हो, आपण लिहितो BA. आपण काय लिहितो, BA. डिग्री काय आहे मित्रांनो, मास्टर ऑफ आर्ट. पण आपण काय लिहितो, MA. म्हणजे जो ट्रेनर होता तर ट्रेनरचं म्हणणं असं होतं की अशा फॉर्ममध्ये सांगावं. मग आता बघा, आता अभिने काय केलं बघा, अभिने काय केलं, अभिला फ्रॅक्शनचं एक नॉलेज माहिती होतं. अभिने काय केलं, हे फ्रॅक्शनच्या रूपात दोघं जणांना मांडलं. 120 सेंटीमीटर आणि 160 सेंटीमीटर या दोघांना फ्रॅक्शनच्या रूपामध्ये मांडलं. आणि अभिला फ्रॅक्शन सिम्प्लिफाय करायला येत होता. त्याने काय केलं, युनिट कॅन्सल केलं, होय ना. पुन्हा 0 त्यानं कॅन्सल केलं. त्याला सिम्प्लिफाय करायचं होतं. सिम्प्लिफाय करताना आपण असं करतो, 0 आपण कॅन्सल केलं, शेवटचे 0 बिनकामाचे. मग त्यानं काय केलं, आता 12 आणि 16 यांच्यामधला यांना सिम्प्लिफाय करण्यासाठी, यांना संक्षिप्त रूप देण्यासाठी त्यांना काय करायचं होतं, या दोघांना एका मोठ्यातल्या मोठ्या नंबरनं त्यांना डिवाईड करायचं होतं, होय ना. म्हणजे आता बघा, 12 आणि 16 यांच्यामधला त्यांना कॉमन फॅक्टर शोधायचा होता. काय शोधायचं होतं, कॉमन फॅक्टर. आणि तो फॅक्टर कॉमन पाहिजे होता आणि हायेस्ट पण पाहिजे होता. त्यामुळे डायरेक्ट यांनी काय केलं, अभिनं डायरेक्ट HCF फाइंड आउट करून टाकला, या दोघातला HCF. आता या दोघातला HCF किती आहे मित्रांनो माहिती आहे का, 12 आणि 16. तर हे सगळ्यांना माहिती आहे. हा 4चा टेबल जर तुम्ही म्हणला तर 4च्या टेबलमध्ये आहे. म्हणजे 4 हा यांचा HCF आहे मित्रांनो. 4 3 जा 12 आणि 4 4 जा 16. 4 4 जा 16. म्हणजे जे फ्रॅक्शन, जो न्यूमरेटर त्याला मिळाला तो 3 मिळाला आणि जो डिनॉमिनेटर मिळाला त्याला तो 4 मिळाला. त्यानं अभिने काय केलं, तो असा मांडला 3 आणि 4. आणि त्याला काय केलं, एक रेशोचं सिम्बॉल दिलं. त्याला रेशोचं सिम्बॉल माहीत होतं. अशा प्रकारचं सिम्बॉल त्यानं या दोघांमध्ये दिलं. आणि त्यानं काय केलं, या दोघांची हाईट त्यानं रिप्रेझेंट केली आणि त्यांच्या ट्रेनरला सांगितली. काय सांगितलं, की 3:4 अशी आमच्या दोघांची हाईट आहे. म्हणजे यानं काय केलं, यानं रेशोज फाइंड आउट केला. यानं काय केलं, फ्रॅक्शनच्या माध्यमातून रेशोज फाइंड आउट केला. मग मित्रांनो, हाच रेशो आहे. फ्रॅक्शन आणि रेशो
फ्रॅक्शन हाच रेशो आहे आणि रेशो हाच फ्रॅक्शन आहे. अशा प्रकारचं यांच्यामध्ये रिलेशन आहे मित्रांनो. आता बघा, आता काय केलं, आता अभिज्ञानं काय केलं बघा, अभिज्ञानं हे फ्रॅक्शनप्रमाणे नाही मांडलं. अभिज्ञानं काय केलं, डायरेक्ट 120 सेंटीमीटर आणि 160 सेंटीमीटर डायरेक्ट तिनं असं मांडलं. तिनं डायरेक्ट कम्पेअर करायचं ठरवलं. तिनं काय केलं, सेंटीमीटर तिनं दोन्ही पण कॅन्सल करून टाकलं. हे 120मधला हा 0, 160मधला हा 0 तिनं कॅन्सल करून टाकला. दोघातला तिनं कॉमन फॅक्टर शोधला. कॉमन फॅक्टर 4 आला. 4 3 जा 12, 4 4 जा 16 आणि एक रेशोचा सिम्बॉल तिनं दोघांमध्ये एक बंधन क्रिएट केलं, होय ना. रक्षाबंधनसारखं एक बंधन तिनं क्रिएट केलं आणि तिनं काय वाचलं, याला 3:4, 3:4. ती काय म्हणली, 3:4, 3:4. मग हाच रेशो आहे मित्रांनो, हाच रेशो आहे. रेशो म्हणजे काय वेगळे नाही, साधी व्यावहारिक गणितीय संकल्पना आहे. आता आपण अनदर एक्झाम्पल घेऊया, अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. आता काय करूया बघा, मी काय करतोय बघा, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय. समजा 25 किलोग्रॅम हे वजन आहे. सपोज एक नावाचा मित्र आहे ए, दुसरा नावाचा मित्र आहे बी. याचं वजन आहे 20 किलोग्रॅम. आता काय करायचं माहिती आहे का, यांना पुन्हा काय करायचं, वन्स अगेन ट्रेनरला कसं सांगायचे, शॉर्ट करून सांगायचे, होय ना, शॉर्ट फॉर्ममध्ये सांगायचे. यांनी काय केलं, डायरेक्ट आता त्यांनी अभिज्ञाची टाईप वापरली, होय ना, अभिज्ञाची टाईप वापरली. इथं एन पाहिजे, ही जरा स्पेलिंग चूक झाली, बरं ठीक आहे, असू द्या. अभिज्ञाची टाईप वापरली. काय टाईप वापरली, 25 आणि 20 याच्यातलं काय केलं त्यांनी, कॉमन फॅक्टर शोधला. तो कॉमन होता आणि हायेस्ट होता, त्यामुळे HCF डायरेक्ट फाइंड आउट केला. डायरेक्ट काय केलं, HCF फाइंड आउट केला. HCF होता 5. त्यांनी काय केलं, 5 5 जा 25 आणि 5 4 जा 20. म्हणजे जे त्यांचं ॲन्सर बनून आलं ते किती आलं, 5:4. किती आलं, 5:4. मग हा रेशो आहे मित्रांनो, याला आपण काय म्हणतो, रेशो म्हणतो. हेच आपल्याला फ्रॅक्शनच्या स्वरूपात पण मांडायला येतं मित्रांनो. फ्रॅक्शन हाच रेशो आहे, फक्त वेगळ्या पद्धतीनं रिप्रेझेंट केलेला आहे. हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे मित्रांनो. समजण्याचा मुद्दा हाच आहे. आता अजून एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची, रेशो संबंधी काही ठराविक संकल्पना आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. आता सपोज तुम्हाला मी वन्स अगेन अजून एक तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो. सपोज 20 किलोग्रॅम आणि 15 लिटर यांच्यातला रेशो तुम्ही फाइंड आउट करा. तुम्ही लगेच फाइंड आउट करणार आहे. तुम्ही काय करणार आहे, 20 आणि 15 यांच्यामधला हायेस्ट कॉमन फॅक्टर शोधणार आहे. डायरेक्ट तुम्ही काय करणार आहे, 5 4 जा 20 आणि 5 3 जा 15 आणि तुम्ही रेशोचा सिम्बॉल देणार आहे आणि 4:3 तुम्ही ॲन्सर काढणार आहे मित्रांनो, आहे का नाही. पण हे बरोबर आहे का हो, आहे का बरोबर हे, नाही, हे ॲन्सर चुकीचं आहे मित्रांनो. ॲन्सर चुकीचं आहे आणि इथूनच आपल्या रेशोच्या एका मेन कन्सेप्टची सुरुवात होते. काय कन्सेप्ट आहे बघा मित्रांनो. आता बघा, आपण काय केलं, 4:3 डायरेक्ट मी यांचा रेशो फाइंड आउट केला. तुमच्यातल्या काही जणांनी केला पण असेल, आहे ना. तर यांच्यामध्ये मित्रांनो रेशोच फाइंड आउट होत नाही. यांच्यामध्ये रिलेशनच क्रिएट होत नाही. का होणार नाही, कारण 20 किलोग्रॅम आपण म्हणलं आहे, 20 किलोग्रॅम आणि 15 लिटर यांचे युनिट सेम नाहीत, यांचे युनिट डिफरंट आहेत. हे किलोग्रॅम आहे आणि हे लिटर आहे. ज्यावेळेला आपण रेशो फाइंड आउट करतो ना, त्यावेळेला मित्रांनो युनिट मस्ट बी सेम, युनिट आपल्याला सेम लागतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे बघा, आता सपोज एखाद्या अलमारीची हाईट आहे, आपण असं म्हणतो का की त्या अलमारीची हाईट 7 सेंटीमीटर आहे आणि त्या दरवाजाचं वजन सपोज 10 किलोग्रॅम आहे, असं आपण म्हणतो का, कधीच नाही म्हणत. जर आपण अलमारीची उंची काउंट केली तर आपण दरवाजाची पण कम्पेअर करण्यासाठी उंचीच काउंट करणार आहे. आपण वेगळं काय म्हणणार नाही. आपण असं म्हणणार आहे का की ह्याचं वजन, ह्या मित्राचं वजन आहे 20 किलोग्रॅम आणि त्या मित्राची उंची आहे 120 सेंटीमीटर, असं आपण म्हणणार आहे का. जर आपण याच्या वजनाची तुलना केली त्याच्याबरोबर
तर आपण त्याचं पण वजनच घेणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो असं असतं की युनिट मस्ट बी सेम. जर इथं 20 किलोग्रॅम असलं तर इथं पण आपल्याला किलोग्रॅमच पाहिजे. आणि जर नसेल तर यांचं कंपॅरिझन होणार नाही, यांच्यामध्ये रेशो फाइंड आउट होणार नाही. ठीक आहे. आता सेकंड वन आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. सपोज मी लिहिलं 40 किलोग्रॅम आणि सपोज 400 ग्रॅम. आता आपल्याला यांचं कंपॅरिझन करायचं आहे. तर आता काय करावं, कसं करावं? आता बघा, डायरेक्ट होणार आहे का? तुम्ही डायरेक्ट कराल असं, सपोज तुम्ही असं कराल 400 आणि 40 आणि 400, 0 0 तुम्ही कट कराल. 4 1 जा 4 आणि 4 10 जा 40. 1:10 हे तुमचं आन्सर येऊन जाईल. पण हे आन्सर मित्रांनो चुकीचं आहे. आणि आपण जे चुकीचं आन्सर लिहितो ते पण मार्क करून ठेवा मित्रांनो, म्हणजे आपल्याला बरोबर काय आहे ते समजतं. आता किलोग्रॅम आणि ग्रॅम युनिट मस्ट बी सेम आपण म्हणतो, पण इथं युनिट सेम नाही. आपल्याला युनिट सेम करावं लागेल. कसं करावं लागेल? हे किलोग्रॅम आहे तर हे पण आपल्याला किलोग्रॅम करावं लागेल, किंवा हे किलोग्रॅम आहे तर याचं आपल्याला ग्रॅम करावं लागेल. ते आपल्याला सोपं जाणार आहे. 400 ग्रॅम आहे ना, तर आपण हे ग्रॅम ॲज इट इज ठेवलं, असंच ठेवलं. आणि 40 किलोग्रॅम आहे त्याला आपल्याला ग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं आहे. ते कसं करावं बघा, हे आपण शिकलेलो आहे. याला आपल्याला 1000 मल्टिप्लाय करावं लागेल, होय ना, 1000 मल्टिप्लाय करावं लागेल. हे आपण हे शिकणार आहे आपण या आपल्या चॅनलवर, आपल्या प्लॅटफॉर्मवर. तो पण व्हिडिओ अपलोड होणार आहे. हे तुम्हाला कदाचित माहीत पण असेल मित्रांनो, पण आपण व्हिडिओ पण तशा पद्धतीचा अपलोड करणार आहे. आता बघा, हे 4 लिहिलं मी, तर 1 2 3 4 4 0 आपल्याला ॲज इट इज द्यावे लागतील, होय ना. आणि याचं कंपॅरिझन करायचे आपल्याला 400 बरोबर. हे ग्रॅम आहे आता आणि हे पण ग्रॅम आहे. आता मी काय करणार आहे, आता यांचा रेशो फाइंड आउट करताना काय करणार आहे, हे ग्रॅम ग्रॅम कॅन्सल करणार आहे. हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. आता इथं काय राहिलं, 4 1 जा 4, 4 1 जा 4. म्हणजे इथं काय झालं, 100:1. 100:1 यांचा काय आला, 100:1. हा यांचा रेशो आपण फाइंड आउट केला मित्रांनो. म्हणजे कसं केलं बघा, इथं युनिट सेम पाहिजे होतं आपल्याला. किलोग्रॅमचं आपण काय केलं, ग्रॅममध्ये कन्वर्जन केलं आणि ते आपण सॉल्व केलं मित्रांनो. मग युनिट मस्ट बी सेम ज्यावेळेला आपण रेशो फाइंड आउट करतो त्यावेळेला ही गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा, आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला प्रपोर्शन म्हणजे काय बघायचं आहे. प्रपोर्शन मित्रांनो फक्त टॉपिक आहे ना, टॉपिक जे नाव आहे त्याचं मिनिंग काय आहे हे आपण लक्षात घेतोय मित्रांनो. आता प्रपोर्शन म्हणजे काय आहे मित्रांनो हे लक्षात घेऊया. आता बघा, साधी सिंपल गोष्ट, रेशो म्हणजे मी काय तुम्हाला सांगितलं. सपोज मी 1/2 लिहिलं. 1/2ला जर मी असं लिहिलं ना मित्रांनो, 1:2 हे होऊ शकतं. याला आपण रेशो म्हणू शकतो. म्हणजे या फ्रॅक्शनलाच मी असं लिहिलं ना तर तोच झाला रेशो. तोच काय झाला, रेशो. आता बघा, आता सपोज मी अजून एक रेशो लिहिला इथं, 6/12. 6/12 मी लिहिलं आणि याला मी रिप्रेझेंट कसं केलं बघा, 6:12. 6:12 याला मी असं म्हणू शकतो. वन्स अगेन मी अजून एक फ्रॅक्शन लिहिला, सपोज 2:4 लिहिला. काय लिहिला, 2:4. आता याला पण मी असं लिहू शकतो, 2:4. हा रेशो नाही, सॉरी, 2/4 आहे हा. याला मी असं लिहू शकतो, 2:4. म्हणजे मी फ्रॅक्शनच जर अशा पद्धतीने लिहिला तर तो रेशो झाला मित्रांनो. हे रिलेशन आहे रेशो आणि फ्रॅक्शनमध्ये, हे समजून घ्या. आता प्रपोर्शन म्हणजे काय आहे हे बघतोय आपण, होय ना. तुम्हाला हे रेशो म्हणजे काय सांगितलं, आता याच्यावरूनच प्रपोर्शन म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो बघा. आता बघा, आता काय झालं, तुम्ही जर याची व्हॅल्यू बघितली 6/12 आणि 2/4, होय ना, या दोघांची व्हॅल्यू बघितली. हे दोन्ही पण फ्रॅक्शन आहेत आणि हे फ्रॅक्शन कसे आहेत माहिती आहे का, हे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहेत. आता फ्रॅक्शनच्या टॉपिकमध्ये आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन
शिकणार आहोत आणि तुम्हाला हे माहिती असेल इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे काय आहे. फक्त आपण हे इथं पुन्हा एकदा समजून घेऊया. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे काय असतं मित्रांनो, की असे फ्रॅक्शन असतात की ज्यांचे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर हे वेगळे असतात, पण त्यांच्या ज्या व्हॅल्यू असतात ना त्या सेम असतात. त्यांच्या व्हॅल्यू सेम असतात. इथं बघा यांची व्हॅल्यू सेम आहे. 2/4ची जी व्हॅल्यू आहे ती 6/12ची आहे. याला जर मी सिम्प्लिफाय केलं आहे ना, 2 1 2 2 टू द 4 1/2 येणार आहे. इथं इथं काय येणार आहे 1/2. आणि याला जर मी सिम्प्लिफाय केलं 6 1 6 6 टू द 12, तर याची पण व्हॅल्यू किती येणार आहे 1/2 येणार आहे. म्हणजे याचं कन्वर्जन याच्यामध्ये होणार आहे, याचं कन्वर्जन याच्यामध्ये होणार आहे. म्हणजे ओव्हरऑल रिझल्ट काय येणार आहे 1/2 इज इक्वल टू 1/2. म्हणजे या ठिकाणी काय आहे, हे दोन्ही रेशो इक्वल झाली. दोन्ही रेशो इक्वल झाली. जर मित्रांनो अशी कंडिशन आली तर तर काय म्हणायचं बघा, म्हणजे काय म्हणायचं बघा आता 2 4 6 आणि 12 आर इन प्रपोर्शन. काय म्हणायचं आर इन प्रपोर्शन, यालाच म्हणायचं प्रपोर्शन. म्हणजे जर दोन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असतील तर तेच असतात प्रपोर्शनमध्ये. एक फ्रॅक्शन असेल तर त्याचाच आपण रेशो करू शकतो, त्यालाच रेशो म्हणू शकतो. म्हणजे हे काय वेगळं टॉपिक नाही मित्रांनो, फक्त प्रत्येक टॉपिक एकमेकाशी रिलेटेड आहे आणि ते रिलेशन आपल्याला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो इथं आपण फक्त रेशो आणि प्रपोर्शनचं बेसिक बघितलं, की रेशो प्रपोर्शनची ओळख फक्त करून घेतली. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपला अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.